मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज कोळविरेचं आदतचं मैदान झालं आणि त्यामध्ये 7व्या क्रमांकाची बैलजोडी ठरली बंटे आणि त्याच्याबरोबर पळाला आसनगावकरांचा सुंदर. तर आपल्या समेत बंट्याची सगळी टीम आहे. दादा काय सांगाल, हा आदत कुठला आहे, गाव कोणतं? आदत आहे लोणीकार मांजरीचा मांजरीतला. बरं. आणि विवेक सोनागुले बरं, त्यांच्या नावाने पळती गाडी. बरं. त्यांच्या आणि सरपंच ग्रुप विंग. तर आता सांभाळायला कुठं असतं काय? विंगमध्ये काय कसं नियोजन करण्यात आलं आसनगावच्या सुंदरचं, तो पण टॉपचा नंदी आणि त्याच्याबरोबर नियोजन करण्यात आलं, काय सांगाल त्याच्याविषयी? नियोजन करतात आपलं तर मयूर शेठ तळेकर समालोचक आपलं ह्यांच्याकडे सांभाळायला आलं बंटी कदम आणि किरण ड्रायव्हर. किती दिवस झालं तुमच्याकडे बंट्या आलाय? 1 महिना झाला असेल. महिना झाला? बेंद्राच्या आधी आला. बेंद्राच्या आधी. बंट्या का नाव ठेवलंय? त्यांचं पहिलं वसनीच नाही बंट्या आणि ते टोपण नाव गांड्या म्हणून आहे त्यांचं. काय गांड्या. बरं, गांड्या का ठेवलं असतं टोपण नाव? गांड्या त्यांनी पहिलं वसनीच. बघा किती युनिक नाव आहेत आणि जरा वेगळी नाव आहेत का हो? आता ह्यांचं पण नाव रोहनच आहे, पण त्यांचं पण नाव टोपन बंटीचे. बरं. आणि मला वाटतं मध्ये पेडगावचं मैदान झालं त्यात राहिला होता. 4 नंबर केला. त्यावेळेस पहिरेकरी कोण होतो? घरची गाडी होती ना? भद्रा होता. भद्रा. आणि बघा मित्रांनो, घरच्या गाडीने त्यावेळेस केला होता, मला वाटतं आदतच्या मैदानामध्ये. आणि तोच आज 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यानंतर किती गुलाल झाले दादा? एकच आहे म्हणजे 3 मैदान पडलो आम्ही, त्यानंतर आज गुलाल भेटला आम्हाला. तिसऱ्या मैदानातच गुलाल भेटला. म्हणजे किती गॅप दिला साधारणतः? बघा, ऑगस्ट महिना आहे, जून. त्या दिवशी पडलो आम्ही सोने 50 आज पडलो. बरं. 50-50 ला किती गटात पळाला? 82 मध्ये पडलो. बरं. आणि आज कितवा गट होता तुमचा? आज 39 होता. आज 39 गट. सेमी कितवा? सेमी 4था. आणि फायनलला तास कुठलं? 5 नंबर तास. 5. ड्रायव्हर कोण? बावड्या होता आणि सागर ड्रायव्हर आहेत रायगावचे, त्यांनी गाडी आणली गटाला. आणि कुठल्या खांदी झोपला? उजवी गांधी पळतो गटाला, सेमीला, फायनलला उजवीने झोपला. तिन्ही फेर. उजवीचा ठाम आहे काय? उजवीचा ठाम आहे बघा मित्रांनो. आणि पहिरं करायचं म्हटलं तर कुणाच्या मार्फत जावं लागेल? कोण करतं पायऱ्याचं नियोजन? किरणच आणि मयूर. किरण भाऊ. आणि मित्रांनो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग यांच्याकडे सगळं नियोजन असतं, हे दादांनी सांगितले आपल्याला. तर आता पुढचं आगामी नियोजन काय दादा? मोठी मैदान आहेत, ओपनचे आहेत, आदतचे आहेत. 26 तारखेला 26 ला करंजीपूरला पण आहे. गॅप देऊनच पळतो आपण शक्यतो. आराम पण पाहिजे. किती दिवसाचा गॅप देत आहे? एक 8-10 दिवसाचा गॅप. बरं. तुमची सगळी यंग टीमच काही? हा, सगळी. आमच्याकडे एक बैल होता आधी सरपंच म्हणून. त्यानंतर आमच्याकडे काय वासरू पण नव्हतं, बैल पण नव्हता. कुठली जनरेशन? जेनजीस का? हा, कुठली जनरेशन तुमची? आम्हाला काय गुलालच नव्हता कितीतरी वर्ष, म्हणजे 1-1.5 वर्ष गुलाल नव्हता आम्हाला. नंतर वासरू आल्यापासून आता आम्हाला गुलाल भेटला. मैदानाच्या विषयी काय सांगाल? मैदान कसं पार पडलं? 1 नंबर नियोजन होतं, गडबड नाही काय नाही अजिबात. 1 नंबर नियोजन होतं. पावसाने आज साथ दिली. पावसाने पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे साथ दिली. मध्ये आली होती दुपारी भरपूर, पण काय एवढं जास्त आला नाही. ड्रायव्हर कोण होतं गाडीवर? काय सागर ड्रायव्हर रायगावचा. गटाला, सेमीला, फायनल? नाही, फायनलला आम्ही ते आमच्या इथलं बावड्याला सांगितलं, कारण का त्यांच्या 2 गाड्या फायनलला राहिल्या, त्यामुळे तिकडे गेले ड्रायव्हर. दोन्ही ड्रायव्हरने गाडी कशी चालवली? 1 नंबर चालवली मित्र. किरण ड्रायव्हर. पण किरणकडे आता जबाबदारी वाढत चालल्यात, त्याची मागणी वाढत चालली. घरचा ड्रायव्हर. बरोबर. किरणचं काय कमान? किरणचं लय कौतुक होतं आजकाल, काय भरपूर कौतुक. आणि त्याचं कामच तसं आहे, ऑलराऊंडर आहे, काम पण तसं आहे, नियोजन पण चांगलं असतं क्षेत्रात. म्हणजे किरण ड्रायव्हर ऑलराऊंडरचे, झेंड्याचं पण काम करतात, ड्रायव्हर पण आहे पहिल्यापासूनच, पैरे करतात, बाकीची सगळी कामं म्हणजे क्षेत्रातली सगळी कामं करू शकतात. क्षेत्रामध्ये लहानपणापासून या क्षेत्रात येतं. त्यांचे वडील पण खूप नामांकित जॉकी, म्हणजे आता वयानुसार ते पण गाडी चालवत नाही. 2000 पहिल्यापासून मोठा राजा होता आपला त्यांचा. 2005चा हिंद केसरी, म्हणजे जुना इतिहास आहे त्यांच्या दावणीचा. आणि त्यांचे वडील पण नामांकित जॉकी होते, आता वयामुळे ते गाडी चालवत नाहीत आणि आता त्यांचा वारसा किरण चालवतो. चला, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. असंच गुलालात राहा आणि परत एकदा भेटत राहा. असंच एकदा. धन्यवाद.